नाशिकमध्ये वीज प्रवाह खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय। वीज प्रवाह खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। तर या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने खळखट्ट्याक आंदोलन करण्यात आलं आहे। ट्यूबलाईट फोडून महावितरणचा निषेध मनसेने केलाय। मनसेने निषेध करत मुख्य अभियंत्याला निवेदन सुद्धा दिलं आहे। मुख्य अभियंत्याला तर नाशिकमध्ये लाईट जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। वीज कनेक्शन कट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथले लोक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे मनसेने खळखट्ट्याक आंदोलन केलं आहे। ट्यूबलाईट फोडून महावितरणचा निषेध केला आणि मुख्य अभियंत्याला निवेदन दिलं। मीटर रिडिंगचा विषय आहे। मीटर रिडिंग घ्यायला हे लोक कधी येतात कधी जातात काही माहीत नाही। बिलावरती पण बघितलं तर तुमचा जो फोटो आहे तो पण क्लिअर नसतो। म्हणजे ते मॅच करायला जर गेलं युनिट आणि ते जर रिडिंग जर मॅच करायला गेलं तो पण तिथे पण तो विषय गंभीर आहे। आणि अजून एक लेटर बॉक्समध्ये हे लोक बिलं ठेवून जातात। लोकांना ते समजत पण नाही। काही हे लोक म्हणतात फोनपेनी बिलं भरा, पण काही लोकांकडे ग्रामीण भागात पण फोनपे नाही आहे। काही लोक फोनपे वापरत नाही, मग त्यांनी बिलं कशी भरायची? हे लोक कधी कधी इथं पण बिलं घेत नाही, यांचं सिस्टम डाऊन असतं। म्हणजे अशा अनेक समस्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।